हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मविया 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटे बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये, खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला। देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। लोकसभेत कांद्याने अनेकांना रडवलं, कांदा निर्यात बंदी करू नका, अजित पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका। तर नाना पटोलेंना मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही, भुजबळांचं ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करू नका, मनोज जरांगेंचा हल्ला बोल। सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांद्वारे दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची असेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। 13 जुलैपर्यंत सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, 13 तारखेनंतर मराठ्यांचा निर्णय सरकारला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर सोमवारी सर्वपक्षीय बैठक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। ओबीसी शिष्टमंडळानं केलेल्या मागण्यांवर चर्चा होणार। बारामतीत पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र, संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीत मुक्कामी। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, मुंबई मनपाकडून गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला, आर्थिक गुन्हे शाखेची कोर्टात माहिती। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप पावडर, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल, रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका। झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव, 116 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 102 धावांवर ऑल आऊट। टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची निराशाजनक कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।